हॅलो स्टुडंट्स, वेलकम बॅक टू माय चॅनल. आज आपण तुमचा चॅप्टर स्टार्ट करणार आहोत हॅलोजन डेरिव्हेटिव्ह. आता हॅलोजन डेरिव्हेटिव्ह म्हणजेच काय आणि हॅलोजन ॲटम्स कुणाला म्हणायचं. फर्स्ट तर हॅलोजन म्हणजेच काय हे समजून घ्या. आता हॅलोजन म्हणजेच काय, सर्वांना पिरियडिक टेबल तर माहितीच असेल. आणि पिरियडिक टेबलमध्ये जे तुमचे 17 ग्रुप्स एलिमेंट आहेत, 17 ग्रुपचे जे काही एलिमेंट्स आहेत. आता 17 ग्रुप मध्ये कोणकोणते एलिमेंट्स येतात तर फ्लोरीन, क्लोरीन, ब्रोमीन आणि आयोडीन हे जे एलिमेंट आहेत त्या एलिमेंटलाच काय म्हणतात, हॅलोजन म्हणतात. ह्याच एलिमेंट्सला काय म्हणतात, हॅलोजन म्हणतात. आणि हॅलोजन मध्ये कोण कोण, फ्लोरीन, क्लोरीन, ब्रोमीन आणि आयोडीन. आता हॅलोजन डेरिव्हेटिव्ह म्हणजेच काय, आता यामध्ये यांचे स्पेसिफिक नाव झाले हॅलोजन फ्लोरीन, क्लोरीन, ब्रोमीन आणि आयोडीन. आता या पूर्ण हॅलोजन ॲटम्सला एक कॉमनली आपण डिनोट करतो ऍज अ एक्स. आता एक्स म्हणजेच काय, त्या ठिकाणी फ्लोरीन ही असू शकतो, क्लोरीन ही असू शकतो, ब्रोमीन ही असू शकतो किंवा आयोडीन ही असू शकतो. तर आपण त्यांना कॉमनली काय शो करतो, ऍज अ एक्स शो करतो. तर हॅलोजन म्हणजेच कोण, ग्रुप 17 एलिमेंट्स फ्लोरीन, क्लोरीन, ब्रोमीन, आयोडीन यांना आपण काय म्हणतो, हॅलोजन ॲटम्स म्हणतो किंवा हॅलोजन एलिमेंट. आणि हॅलोजन ॲटम आपण कशाने शो करतो, एक्स ने शो करतो. एक्स म्हणजेच काय कन्सिडर करायचं, आता हॅलोजन ॲटम कन्सिडर करायचं. आता या ठिकाणी 17 ग्रुप मध्ये आणखीन एक एलिमेंट आहे जो की ऍस्टेटाईन. आता ऍस्टेटाईन हा आपण हॅलोजन म्हणत नाहीत, कारण तो कसा आहे, रेडिओ ऍक्टिव्ह आहे. रेडिओ ऍक्टिव्ह म्हणजेच तो अनस्टेबल आहे आणि अनस्टेबल असल्यामुळेच तो त्याचं जे काही अस्तित्व जास्त वेळ टिकत नसल्यामुळे तो कसा आहे, अनस्टेबल आहे. आणि तसेच त्याची जी रिएक्टिव्हिटी आहे, आता या ठिकाणी फ्लोरीन, क्लोरीन हे कसे आहेत, हायली रिएक्टिव्ह आहेत. आणि हायली रिएक्टिव्ह असल्यामुळे आणि त्याच ग्रुप मधला जो तुमचा ऍस्टेटाईन आहे, तो ऍस्टेटाईन कसा आहे, लो रिएक्टिव्ह आहे. तितका रिएक्टिव्ह नाही फ्लोरीन, क्लोरीन इतका तो रिएक्टिव्ह नाही. तसेच हे यांच्याकडे नॉन मेटल कॅरेक्टर आहे, पण जो ऍस्टेटाईन आहे, ऍस्टेटाईन कडे नॉन मेटल कॅरेक्टर डिक्रीज होत जातं. म्हणजे आपण नाही म्हणलो तरी चालतं. त्या ठिकाणी याचे जे नॉन मेटॅलिक कॅरेक्टर आहे ते नॉन मेटॅलिक कॅरेक्टर डिक्रीज आणि मेटॅलिक कॅरेक्टर काय होतं, त्यामध्ये इन्क्रीज होतं. म्हणून हा जो ऍस्टेटाईन आहे त्या ऍस्टेटाईनला आपण हॅलोजन म्हणणार नाही. तर हॅलोजन म्हणजेच कोण, फ्लोरीन, क्लोरीन, ब्रोमीन आणि आयोडीन. क्लिअर. आता नेक्स्ट पॉइंट आहे क्लासिफिकेशन ऑफ हॅलोजन डेरिव्हेटिव्ह. हॅलोजन डेरिव्हेटिव्ह क्लासिफिकेशन. हॅलोजन डेरिव्हेटिव्ह क्लासिफिकेशन. आता जे काही हॅलोजन डेरिव्हेटिव्ह आहेत ते हॅलोजन डेरिव्हेटिव्ह क्लासिफाईड केलेले आहेत. आता क्लासिफाईड कशामध्ये केलेले आहेत तर हॅलो अल्केन, सेकंड आहे हॅलो अल्किन, थर्ड आहे हॅलो अल्काइन आणि फोर्थ आहे हॅलो अराइन किंवा हॅलो अरिन. फोर्थ आहे हॅलो अरिन. आता फर्स्ट त्या अगोदर अल्केन, अल्किन आणि अल्काइन. तर अल्केन म्हणजेच काय, ज्यांच्यामध्ये काय असतो, सिंगल बॉन्ड प्रेझेंट असतो. म्हणजेच CH3 हा तुमचा झाला इथेन. त्यानंतर अल्किन म्हणजेच काय, ज्याच्यामध्ये काय आहे, डबल बॉन्ड प्रेझेंट आहे. म्हणजेच CH2 डबल बॉन्ड CH2. तर याचं नाव काय येईल, इथिन येईल. आणि नेक्स्ट आहे अल्काइन. अल्काइन म्हणजेच काय, ज्यामध्ये की काय प्रेझेंट आहे, ट्रिपल बॉन्ड प्रेझेंट आहे. त्यांना आपण काय म्हणणार, अल्काइन. तर याचं नाव काय येईल, इथाइन. तर अल्केन म्हणजेच काय, ज्यामध्ये ANE असेल तर सिंगल बॉन्ड, ENE असेल तर डबल बॉन्ड आणि YNE असेल तर ट्रिपल बॉन्ड. आता जे काही हायड्रोकार्बन्स आहेत ते हायड्रोकार्बन्स क्लासिफाईड केलेले आहेत. फर्स्ट आहे तुम्हाला हॅलो अल्केन. आता हॅलो अल्केन म्हणजेच त्या ठिकाणी काय असणार आहे, तुम्हाला ANE आहे एंडिंगला ANE आहे. म्हणजेच तुमच्या कंपाऊंड मध्ये म्हणजे जे काही हॅलोजन डेरिव्हेटिव्ह असतील त्या हॅलोजन डेरिव्हेटिव्ह मध्ये सिंगल बॉन्ड असेल का डबल बॉन्ड असेल तर सिंगल बॉन्ड असेल. एक्झाम्पल CH3 CH2X.
आता एक्स म्हणजेच काय, हॅलोजन ऍटम. तर मग आता या ठिकाणी या दोन्ही मध्ये काय आहे, सिंगल बॉन्ड आहे. म्हणजेच हे कशाचं एक्झाम्पल झालं तुमचं, हॅलो अल्केनचं. आता अल्किन, अल्किन म्हणजेच ई आणि ई आणि ई असेल तर आपण काय म्हणतो, जे काही तुमच्याकडे हॅलोजन डेरिव्हेटिव्ह असेल त्याच्यामध्ये काय असेल, डबल बॉन्ड असेल. म्हणजेच CH2 डबल बॉन्ड CH ह्या दोन कार्बन मध्ये सिंगल बॉन्ड ए आणि हॅलो म्हणजेच हॅलो कशासाठी, हॅलोजन ऍटम साठी. आणि अल्किन डबल बॉन्ड. नेक्स्ट आहे हॅलो अल्काइन, म्हणजेच काय असेल तुम्हाला, ट्रिपल बॉन्ड असेल विथ हॅलोजन. आणि नेक्स्ट आहे हॅलो अरिन. आता अरिन म्हणजेच काय, तर अरिन म्हणजेच तुम्हाला अरोमॅटिक कंपाऊंड. अरिन म्हणजेच काय, अरोमॅटिक कंपाऊंड. तर या ठिकाणी हॅलो अरिन आहे, म्हणजेच अरोमॅटिक कंपाऊंडला तुम्हाला काय असलं, काय असेल, हॅलोजन ऍटम अटॅच असेल. तर मग ही झाली तुमच्याकडे बेन्झिन रिंग. बेन्झिन रिंग काय आहे, अरोमॅटिक आहे विथ त्याच्यासोबत काय असेल, हॅलोजन ऍटम अटॅच असेल. तर फर्स्ट बघा, हॅलोजन डेरिव्हेटिव्ह क्लासिफिकेशन मध्ये तुमच्याकडे 4 टाइपची क्लासिफिकेशन आहे. स्टार्टिंगला हॅलो अल्किन. अल्किन म्हणजेच ए ज्यामध्ये की काय असेल, तुम्हाला सिंगल बॉन्ड प्रेझेंट असेल. हॅलो अल्किन, अल्किन म्हणजेच डबल बॉन्ड. तुमच्याकडे जे हॅलोजन डेरिव्हेटिव्ह असेल त्या हॅलोजन डेरिव्हेटिव्ह मध्ये काय असेल, डबल बॉन्ड प्रेझेंट असेल. आणि हॅलो अल्काइन, हॅलो अल्काइन म्हणजेच ट्रिपल बॉन्ड. जे काही कंपाऊंड असतील तुमच्याकडे त्याच्यामध्ये काय असेल, ट्रिपल बॉन्ड असेल. आणि हॅलो अरिन म्हणजेच अरोमॅटिक रिंगला तुम्हाला काय असेल, हॅलोजन ऍटम अटॅच असेल. तर हे झालं क्लासिफिकेशन ऑन द बेसिस ऑफ अल्केन, अल्किन, अल्काइन अँड अरिन. आता नेक्स्ट आहे क्लासिफिकेशन ऑफ हॅलोजन ऑन द बेसिस ऑफ मोनोहॅलोजन, डायहॅलोजन, ट्रायहॅलोजन. आता त्या अगोदर जर समजा हॅलोजन कंपाऊंडला जर हॅलोजन ऍटम एकच अटॅच असेल कंपाऊंडला, आता समजा या ठिकाणी जो तुम्ही CH3 CH2X, आता हा जो हॅलोजन कंपाऊंड आहे तुमच्याकडे, यामध्ये हॅलोजन ऍटम किती आहेत, एकच आहे. तर आपण याला काय म्हणणार, मोनो. काय म्हणणार, मोनो. मोनो हॅलोजन किंवा मोनो हॅलोजन डेरिव्हेटिव्ह. आता कारण या ठिकाणी जो हॅलोजन ऍटम आहे तो हॅलोजन ऍटम एकच आहे. किंवा यामध्ये तुम्हाला आणखीन रिंग ही असू शकते की रिंग वरती तुम्हाला एकच हॅलोजन ऍटम अटॅच असेल, तरीही याला तुम्ही काय म्हणायचं, मोनो हॅलोजन. आता मोनो हॅलोजन, समजा तुमच्याकडे रिंग आहे आणि रिंग वरती तुम्हाला 2 हॅलोजन ऍटम अटॅच आहेत. तर सोबतच आता या ठिकाणी हे झालं अरोमॅटिक आणि हे आहे ॲलिफॅटिक. ज्यावेळेस तुम्हाला रिंग असते, रिंग असेल तर आपण याला काय म्हणतो, अरोमॅटिक चेन म्हणतो. काय म्हणतो, अरोमॅटिक कंपाऊंड किंवा अरोमॅटिक चेन, अरोमॅटिक सायक्लिक चेन. आणि जर समजा तुमच्याकडे CH3 CH2 CH2X अशी जर स्ट्रेट चेन असेल तर याला काय म्हणायचं, ॲलिफॅटिक चेन म्हणायचं. काय म्हणायचं, ॲलिफॅटिक चेन. तर या ठिकाणी बघा, अरोमॅटिक रिंग वरती जरी एक हॅलोजन ऍटम अटॅच असेल तरी ही मोनो हॅलोजन म्हणायचं. आणि ॲलिफॅटिक रिंगला जरी एक हॅलोजन ऍटम अटॅच असेल तरी त्याला आपण मोनो हॅलोजन म्हणणार. आता या ठिकाणी रिंग वरती जर 2 हॅलोजन ऍटम अटॅच असतील तरी पण. आणि जर समजा या ठिकाणी CH3 CHX. आता या कार्बन वरती काय आहेत, तुमच्याकडे 2 हॅलोजन ऍटम अटॅच आहेत. तर याला काय म्हणणार तुम्ही, डाय हॅलोजन. काय म्हणायचं याला, डाय हॅलोजन. कारण किती हॅलोजन ऍटम प्रेझेंट आहेत, 2. एक साठी मोनो आणि 2 साठी काय असेल, डाय असेल. जर कन्सिडर करा आता या ठिकाणी जो एकाच कार्बन वरती जे मी 2 हॅलोजन ऍटम शो केलेले आहेत, तो हॅलोजन ऍटम तुमचा इथेही असू शकतो. CH2 इथे एक असू शकतो किंवा इथे एक असू शकतो. त्याला तुम्ही इथे जरी लिहिलं तरी नो प्रॉब्लेम. तर मग आता हा पण काय झाला तुमचा, डाय हॅलोजनच झाला, कारण 2 हॅलोजन प्रेझेंट असल्यामुळे. आता नेक्स्ट आहे ट्राय हॅलोजन. ट्राय हॅलोजन म्हणजेच काय असेल की 3 हॅलोजन ऍटम प्रेझेंट असतील तुमच्याकडे. किती आहेत हॅलोजन ऍटम टोटल, 3 हॅलोजन ऍटम प्रेझेंट आहेत. तर हा काय होईल तुमच्याकडे, ट्राय हॅलोजन. काय होईल, ट्राय हॅलोजन. ट्राय हॅलोजन म्हणजेच ज्यामध्ये की 3 हॅलोजन ऍटम काय असतील, प्रेझेंट असतील. आता तसंच तुम्हाला रिंग वरती पण 3 हॅलोजन ऍटम प्रेझेंट असू शकतात, त्यालाही तुम्ही काय म्हणणार, ट्राय हॅलोजनच म्हणणार. समजा इथे एक आहे, हा दुसरा आणि हा तिसरा. हाही ट्राय हॅलोजन आहे आणि हाही ट्राय हॅलोजन आहे. फक्त डिफरन्स काय, हा अरोमॅटिक कंपाऊंड आहे आणि हा काय आहे,
ॲलिफॅटिक कंपाऊंड आहे. तर हॅलोजन डेरिव्हेटिव्ह क्लासिफिकेशन मोनो हॅलोजन, ड्राय हॅलोजन अँड ट्राय हॅलोजन. तर मोनो म्हणजेच एक हॅलोजन ॲटम, डाय म्हणजेच काय 2 आणि ट्राय म्हणजेच काय 3. इथे लिहिते मी. मोनो म्हणजेच काय 1, डाय म्हणजेच 2 आणि ट्राय म्हणजेच काय 3. आलं लक्षात? समजलं? मोनो हॅलोजन, डाय हॅलोजन अँड ट्राय हॅलोजन. आता जे काही पुढचं क्लासिफिकेशन आहे ते क्लासिफिकेशन ऑन द बेसिस ऑफ मोनो हॅलोजन कंपाऊंड्स. मोनो हॅलोजनचे जे काही कंपाऊंड्स आहेत त्या कंपाऊंडच्या बेसिसवरती आता तुम्हाला नेक्स्ट क्लासिफिकेशन आहे. क्लासिफिकेशन ऑफ मोनो हॅलोजन कंपाऊंड्स. मोनो हॅलोजन कंपाऊंड्स. आता बघा या ठिकाणी तुम्हाला आता एक हॅलोजन ॲटम अटॅच असेल तर आपण म्हणलं मोनो हॅलोजन ॲटम. आता हा जो हॅलोजन ॲटम आहे तो हॅलोजन ॲटम कोणत्या कार्बनला अटॅच आहे याच्यावरती त्याचं काय आहे क्लासिफिकेशन डिपेंड आहे. आता बघा या स्ट्रक्चर मध्येच हा जो हॅलोजन ॲटम आहे तो या कार्बनला अटॅच आहे. मी इथे लिहिते एक्झाम्पल CH3 CH2X. आता हा जो हॅलोजन ॲटम प्रेझेंट आहे तो हॅलोजन ॲटम एक या CH2 ला अटॅच आहे, बरोबर आहे. तर मग हा जो CH2 आहे म्हणजेच हॅलोजन ॲटम ज्या कार्बनशी अटॅच आहे तो कार्बन किती कार्बनशी अटॅच आहे एकाच कार्बनशी अटॅच आहे. तर मग हा झाला तुमचा प्रायमरी हॅलोजन. काय झाला हा प्रायमरी हॅलोजन. प्रायमरी हॅलोजन का तर जो हॅलोजन ॲटम ज्या कार्बनशी अटॅच आहे. आता हा हॅलोजन ॲटम या CH2 शी अटॅच आहे आणि CH2 फर्दर किती कार्बनशी अटॅच आहे फक्त एकाच कार्बनशी अटॅच आहे म्हणजे हा झाला प्रायमरी हॅलोजन. आता नेक्स्ट बघा एक्झाम्पल. जर समजा हा जो हॅलोजन ॲटम आहे तो या सेंटरच्या कार्बनला जर अटॅच असेल, हा जो ॲटम आहे तो समजा सेंटरच्या कार्बनला अटॅच असेल तर काय होईल या ठिकाणी. आता हा हॅलोजन ॲटम ज्या कार्बनशी अटॅच आहे तो फर्दर किती कार्बनशी अटॅच आहे एक का नाही तर फर्दर किती कार्बनशी अटॅच आहे तो 2 कार्बनशी अटॅच आहे. इथे तो एकाच कार्बनशी अटॅच होता म्हणजेच आपला प्रायमरी हॅलोजन झाला. इथे हॅलोजन ॲटम ज्या कार्बनशी अटॅच आहे तो फर्दर किती कार्बनशी अटॅच आहे 2 कार्बनशी अटॅच आहे म्हणजेच हा काय झाला तुमचा सेकंडरी हॅलोजन. कोणता हॅलोजन हा सेकंडरी हॅलोजन. आता थर्ड एक्झाम्पल समजा CH3 आणि सेंटरच्या कार्बनला तुमचा हॅलोजन ॲटम अटॅच आहे. आता काय होईल बघा. जो हॅलोजन ॲटम ज्या कार्बनशी अटॅच आहे हॅलोजन ॲटम ज्या कार्बनशी अटॅच आहे तो फर्दर किती कार्बनशी अटॅच आहे तर 3 कार्बनशी अटॅच आहे 1 2 आणि 3. हॅलोजन ॲटम ज्या कार्बनशी अटॅच आहे तो नंतर किती कार्बनशी अटॅच आहे डायरेक्टली चेक करायचं इनडायरेक्टली नाही. जर समजा तुमच्याकडे इथे CH3 आहे CH2 आहे CH2 आणि इथे आहे X तर आता फक्त कोणाला कन्सिडर करायचं जो हॅलोजन ॲटम डायरेक्टली या कार्बनशी अटॅच आहे आणि हा कार्बन डायरेक्टली काय म्हणते मी डायरेक्टली किती कार्बनशी अटॅच आहे हे चेक करायचे. आता हा नंतर याला अटॅच आहे म्हणजे हा सेकंडरी होईल असा नाही तर हाच कार्बन डायरेक्टली किती कार्बनशी अटॅच आहे फक्त एकाच कार्बनशी अटॅच आहे म्हणजे हा काय होईल प्रायमरी होईल. आणि आता या ठिकाणी हा जो हॅलोजन ॲटम आहे तो हॅलोजन ॲटम ज्या कार्बनशी अटॅच आहे तो कार्बन डायरेक्टली किती कार्बनशी आहे 3 कार्बनशी अटॅच आहे. डायरेक्टली किती कार्बनशी 3 कार्बनशी अटॅच आहे म्हणजेच हा काय होईल तुमचा टर्शरी हॅलोजन. हा कोणता हॅलोजन होईल टर्शरी हॅलोजन. क्लिअर. फर्स्ट आपण काय पाहिलं क्लासिफिकेशन ऑफ हॅलोजन डेरिव्हेटिव्ह हॅलो अल्केन हॅलो अल्कीन हॅलो अल्काइन आणि हॅलो अरिन आणि त्यामध्ये क्लासिफिकेशन ऑन द बेसिस ऑफ हॅलोजन ॲटम. जर समजा एक हॅलोजन ॲटम असेल तर मोनो हॅलोजन, 2 असतील तर डाय हॅलोजन, 3 असतील तर ट्राय हॅलोजन आणि त्याच मोनो हॅलोजन क्लासिफिकेशन वरती तुम्हाला
जे काही पुढे क्लासिफिकेशन आहे कंपाऊंडचं ते आहे तुम्हाला प्रायमरी हॅलोजन, सेकंडरी हॅलोजन आणि टर्शरी हॅलोजन. म्हणजेच हॅलोजन ऍटम ज्या कार्बनशी अटॅच आहे तो डायरेक्टली एक कार्बनशी अटॅच असेल तर प्रायमरी, डायरेक्टली जर 2 कार्बनशी अटॅच असेल तर सेकंडरी आणि डायरेक्टली जर 3 कार्बनशी अटॅच असेल तर टर्शरी. आता बघा एक एक्झाम्पल घेते. त्यामध्ये मला समजा इथे तुम्हाला CH3 अटॅच आहे, इथे CH2 अटॅच आहे, इथे CH2, इथे X आहे आणि इथे CH3 आहे. तर मग आता हा जो कंपाऊंड आहे हा कंपाऊंड प्रायमरी होईल, सेकंडरी होईल का टर्शरी होईल? तर बघा या ठिकाणी जो हॅलोजन ऍटम आहे तो हॅलोजन ऍटम ज्या कार्बनशी अटॅच आहे तो कार्बन डायरेक्टली किती कार्बनशी अटॅच आहे? 1 आणि 2. किती कार्बनशी अटॅच आहे? 2 कार्बनशी अटॅच आहे. म्हणजेच हा काय झाला तुमचा सेकंडरी हॅलोजन. हा काय झाला सेकंडरी हॅलोजन. आणि जर समजा या ठिकाणी या हायड्रोजनला कन्सिडर करायचं नाही, फक्त चेक करायचं की डायरेक्टली किती कार्बन अटॅच आहेत ते चेक करायचं आणि लिहायचं की प्रायमरी आहे, सेकंडरी आहे का टर्शरी आहे. क्लिअर? त्या अगोदर आपण आणखी एक गोष्ट पाहूत की समजा तुमच्याकडे आता हायब्रिडायझेशन कसं काढायचं. साधं सोपं तुम्हाला एक सांगते गोष्ट की समजा या ठिकाणी कार्बनची व्हॅलेन्सी किती असते? फर्स्ट तर कार्बनची व्हॅलेन्सी असते 4. आता यामध्ये तुम्हाला काय असतात? 2 पाय बॉन्ड प्रेझेंट असतात. किती? 2 पाय बॉन्ड आणि हा तुमचा एक सिग्मा बॉन्ड. आता बघा या ठिकाणी जर तुमच्याकडे आता हे 2 पाय बॉन्ड आहेत आणि हा काय आहे तुमचा सिग्मा बॉन्ड आहे. तर ज्यावेळेस आपण हायब्रिडायझेशन कॅल्क्युलेट करतो, काय ज्यावेळेस आपण हायब्रिडायझेशन कॅल्क्युलेट करतो तर मग हायब्रिडायझेशन कॅल्क्युलेट करताना जे काही पाय बॉन्ड आहेत ते पाय बॉन्ड आपण काउंट करत नाहीत. पाय बॉन्ड आपण काउंट करत नाहीत, तर आपण फक्त काय करतो? सिग्मा बॉन्ड आणि लोन पेअर काउंट करतो. आता सिग्मा बॉन्ड आणि लोन पेअर काउंट करतो म्हणजेच कसे बघा. आता फर्स्ट घेते मी तुम्हाला अल्काईन. समजा इथे हायड्रोजन, कार्बन, इथे ट्रिपल बॉन्ड, कार्बन आणि हायड्रोजन. आता जो कार्बन आहे तो कार्बन 1, 2, 3 आणि 4 बॉन्ड आहेत. बरोबर आहे? म्हणजे त्याची जी काही व्हॅलेन्सी आहे ती व्हॅलेन्सी सॅटिस्फाय आहे. तर आता जो कार्बन हे 2 पाय बॉन्ड तर आपण काउंट करणार नाहीत. मग सिग्मा बॉन्ड किती झाले तुमच्याकडे? 2 सिग्मा बॉन्ड आहेत. बरोबर आहे? किती आहेत? 2 सिग्मा बॉन्ड आहेत. जर 2 सिग्मा बॉन्ड असतील तर तुमचं जे काही हायब्रिडायझेशन आहे ते हायब्रिडायझेशन काय असेल? sp हायब्रिडायझेशन असेल. काय असेल? sp हायब्रिडायझेशन. समजा या ठिकाणी कार्बन डबल बॉन्ड कार्बन आणि इथे तुमच्याकडे 2 हायड्रोजन अटॅच आहेत. आता हा झाला अल्काईन. हा काय आहे? अल्किन आहे. आता इथे तुम्हाला एकच पाय बॉन्ड आहे. काय आहे? एकच पाय बॉन्ड आहे. सिग्मा बॉन्ड किती आहेत? 1, 2, 3. किती आहेत सिग्मा बॉन्ड? 3 सिग्मा बॉन्ड आहेत. जर समजा 3 सिग्मा बॉन्ड असतील तर हायब्रिडायझेशन काय म्हणणार तुम्ही? sp2 हायब्रिडायझेशन. काय असेल हायब्रिडायझेशन? sp2 हायब्रिडायझेशन असेल. आणि आता थर्ड हा अल्काईन, अल्किन. आता नेक्स्ट काय असेल? अल्केन. म्हणजे कार्बन आणि किती हायड्रोजन अटॅच असतील? 3 हायड्रोजन अटॅच असतील. म्हणजेच कोणाचं हायब्रिडायझेशन काढतोय आपण? या कार्बनचं. हा कार्बन काय असेल? sp हायब्रिडाइज असेल आणि हा पण काय असेल कार्बन? sp हायब्रिडाइज्ड कार्बन असेल. आता या ठिकाणी हा कार्बन sp2 हायब्रिडाइज्ड असेल आणि हा सुद्धा कार्बन काय असेल? sp2 हायब्रिडाइज्ड कार्बन असेल. आता या ठिकाणी बघा हा जो सेंटरचा कार्बन आहे, सेंटरचा कार्बन सोबत किती सिग्मा बॉन्ड आहेत? 1, 2 आणि 3 सिग्मा बॉन्ड आहेत. जर 3 सिग्मा बॉन्ड असतील तर काय येईल आता? जर समजा 3 सिग्मा बॉन्ड असतील तर हायब्रिडायझेशन काय असेल तुमच्याकडे? 4 सिग्मा बॉन्ड असतील तर काय असेल? 4 सिग्मा बॉन्ड असतील. किती झाले टोटल बॉन्ड? 1, 2, 3 आणि 4. जर 4 सिग्मा बॉन्ड असतील तर हायब्रिडायझेशन काय असेल? sp3 असेल. कोणाचं? या सेंटरच्या कार्बनचं हायब्रिडायझेशन काय असेल? sp3 असेल. आलं लक्षात? काय लक्षात ठेवायचं? जर 2 सिग्मा बॉन्ड असतील, सिग्मा बॉन्ड चेक करायचे. हा 1, हा 2 आणि याचा पण हा 1 आणि हा 2. तर 2 सिग्मा बॉन्ड असतील तर हायब्रिडायझेशन काय असेल तुम्हाला? sp हायब्रिडायझेशन असेल. जर समजा 3 सिग्मा बॉन्ड असतील तर हायब्रिडायझेशन काय असेल? sp2 हायब्रिडायझेशन असेल. आणि जर तुमच्याकडे 4 सिग्मा बॉन्ड असतील तर हायब्रिडायझेशन काय असेल? sp3 हायब्रिडायझेशन असेल. आलं लक्षात? आता जे काही तुमच्याकडे अलायलिक हॅलाइड आहे. आता अलायलिक हॅलाइड म्हणजेच काय? तर हॅलोजन ॲटम इज बॉन्डेड टू sp3 हायब्रिडाइज्ड कार्बन ॲटम. हॅलोजन ॲटम bonded to
sp3 hybridized carbon atom next to carbon carbon double bond, next to carbon carbon double bond. तर अलायलिक हॅलाइड, अलायलिक हॅलाइड कोणाला म्हणायचं, ज्यामध्ये हॅलोजन ॲटम बॉन्डेड टू sp3 हायब्रिडाइज्ड कार्बन ॲटम, जो काही हॅलोजन ॲटम आहे तो हॅलोजन ॲटम कशाला अटॅच असला पाहिजे, sp3 हायब्रिडाइज्ड कार्बनला अटॅच असेल, नेक्स्ट टू कार्बन कार्बन डबल बॉन्ड. नेक्स्ट टू कार्बन कार्बन डबल बॉन्ड म्हणजेच बघा एक्झाम्पल, आता या ठिकाणी समजा तुमच्याकडे CH2 डबल बॉन्ड CH आणि इथे तुम्हाला CH2X आहे. आता या ठिकाणी हा जो कार्बन आहे ज्याच्याशी हॅलोजन ॲटम अटॅच आहे, तो कार्बन सोबत सिग्मा बॉन्ड किती आहेत, आता इथे एक सिग्मा बॉन्ड, हा दुसरा सिग्मा बॉन्ड, आणि हे जे दोन हायड्रोजन आहेत ते दोन हायड्रोजन कसे अटॅच असतील, इथे मी तुम्हाला स्ट्रक्चर काढते. हा CH2 डबल बॉन्ड CH2, हा सेंटरला C, या सेंटरच्या सीला ह्या सीला किती हायड्रोजन अटॅच आहेत, दोन हायड्रोजन अटॅच आहेत, हे दोन हायड्रोजन आणि इथे तुमच्याकडे X आहे. तर आता बघा या ठिकाणी टोटल सिग्मा बॉन्ड किती झाले, 1 2 3 आणि 4, किती सिग्मा बॉन्ड झाले, 4 सिग्मा बॉन्ड झाले. तर 4 सिग्मा बॉन्ड म्हणजे तुमच्याकडे हायब्रिडायझेशन काय असेल, sp3 असेल. तर मग हॅलोजन ॲटम इज बॉन्डेड टू sp3 हायब्रिडाइज्ड कार्बन ॲटम, म्हणजेच या कार्बनचं हायब्रिडायझेशन काय आहे, sp3 आहे. नेक्स्ट टू कार्बन कार्बन डबल बॉन्ड, म्हणजेच याच्या नेक्स्टला काय असला पाहिजे, कार्बन कार्बन डबल बॉन्ड असला पाहिजे. तर याला तुम्ही काय म्हणणार, अलायलिक हॅलाइड. काय म्हणायचं, अलायलिक हॅलाइड. आलं लक्षात. समजा आता हे झाले ॲलिफॅटिक. ॲरोमॅटिक मध्ये कसं असेल स्ट्रक्चर, रिंग असेल, रिंग मध्ये कसं असेल स्ट्रक्चर, इथे जर हॅलोजन ॲटम अटॅच असेल, इथे तुमच्याकडे हायड्रोजन प्रेझेंट असतो, तर टोटल किती होतात सिग्मा बॉन्ड, 1 2 3 आणि 4 सिग्मा बॉन्ड होतात. 4 सिग्मा बॉन्ड म्हणजेच या कार्बनचं हायब्रिडायझेशन काय असेल, sp3 हायब्रिडाइज्ड कार्बन ॲटम असेल. आणि याच्या नेक्स्ट टू कार्बन कार्बन डबल बॉन्ड म्हणजेच इथे काय असला पाहिजे, डबल बॉन्ड असला पाहिजे. तर मग हा काय झाला तुमचा अलायलिक हॅलाइड झाला. क्लिअर. अलायलिक हॅलाइड म्हणजेच काय, हॅलोजन ॲटम इज बॉन्डेड टू sp3 हायब्रिडाइज्ड ॲटम नेक्स्ट टू कार्बन कार्बन डबल बॉन्ड. आता नेक्स्ट आहे विनायलिक हॅलाइड. हे मी एका साइडला लिहिते. जर समजा तुमच्याकडे 2 सिग्मा बॉन्ड असतील तर हायब्रिडायझेशन काय असेल, sp असेल. 3 सिग्मा बॉन्ड असतील तर हायब्रिडायझेशन काय असेल, sp2 असेल. आणि जर 4 सिग्मा बॉन्ड असतील तर हायब्रिडायझेशन काय असेल तुमच्याकडे, sp3 हायब्रिडायझेशन असेल. क्लिअर, समजलं. आता नेक्स्ट आहे विनायलिक हॅलाइड. नेक्स्ट आहे विनायलिक हॅलाइड. आता विनायलिक हॅलाइड म्हणजेच काय बघा, या ठिकाणी हॅलोजन ॲटम इज बॉन्डेड टू sp2 हायब्रिडाइज्ड कार्बन ॲटम. हॅलोजन ॲटम बॉन्डेड टू sp2 हायब्रिडाइज्ड कार्बन ॲटम. or directly attached to carbon carbon डबल बॉन्ड. आता या ठिकाणी जो तुमचा हॅलोजन ॲटम असेल तो हॅलोजन ॲटम कसा असला पाहिजे, sp2 हायब्रिडाइज्ड कार्बन ॲटमला अटॅच असला पाहिजे. sp2 हायब्रिडाइज्ड कार्बन ॲटमला काय असला पाहिजे, तो अटॅच असला पाहिजे, किंवा तो डायरेक्टली अटॅच टू कार्बन कार्बन डबल बॉन्ड. म्हणजे आता बघा या ठिकाणी समजा एक्झाम्पल CH2 डबल बॉन्ड CH आणि इथे तुम्हाला X अटॅच असेल. आता या कार्बनचं हायब्रिडायझेशन काय असेल बघा बरं, एक सिग्मा बॉन्ड, हा दुसरा सिग्मा बॉन्ड आणि हा जो हायड्रोजन अटॅच आहे तो तिसरा सिग्मा बॉन्ड. जर 3 सिग्मा बॉन्ड असतील तर हायब्रिडायझेशन काय असेल, sp2 असेल. म्हणजेच विनायलिक हॅलाइड म्हणजेच काय, हॅलोजन ॲटम, हॅलोजन ॲटम bonded to sp2 hybridized carbon atom, bonded to sp2 hybridized carbon atom. किंवा तुम्ही अजून एक म्हणू शकतात की हॅलोजन ॲटम इज डायरेक्टली अटॅच टू द कार्बन कार्बन डबल बॉन्ड. जर कार्बन कार्बन डबल बॉन्डला डायरेक्टली हॅलोजन ॲटम अटॅच असेल तर याला तुम्ही काय म्हणणार, विनायलिक हॅलाइड. काय म्हणायचं, विनायलिक हॅलाइड. क्लिअर. स्क्रीनशॉट काढून घ्या वाटलंच तर. अलायलिक हॅलाइड आणि विनायलिक हॅलाइड.
आता नेक्स्ट आहे बेन्झायलिक हॅलाइड. नेक्स्ट आहे तुम्हाला बेन्झायलिक हॅलाइड. तर बेन्झायलिक हॅलाइड म्हणजेच काय, यामध्ये सुद्धा हॅलोजन ॲटम इज बॉन्डेड टू sp3 हायब्रिडाइज्ड कार्बन ॲटम विच फर्दर अटॅच टू द रिंग. म्हणजेच या ठिकाणी समजा तुमच्याकडे रिंग असेल, रिंग वरती तुम्हाला CH2X. म्हणजेच आता या ठिकाणी बघा बेन्झायलिक हॅलाइडची डेफिनेशन काय आहे, हॅलोजन ॲटम अटॅच टू sp3 हायब्रिडाइज्ड कार्बन ॲटम. कुठे असला पाहिजे, sp3 हायब्रिडाइज्ड कार्बन ॲटमला तो असला काय असला पाहिजे, अटॅच असला पाहिजे, विच फर्दर अटॅच टू रिंग. आता या ठिकाणी बघा हा जो कार्बन आहे, या कार्बनचं हायब्रिडायझेशन काय आहे, 1 2 आणि 2 हायड्रोजन. म्हणजे टोटल किती सिग्मा बॉन्ड आहेत, 4 सिग्मा बॉन्ड आहेत. 4 सिग्मा बॉन्ड असतील तर हायब्रिडायझेशन काय असेल, sp3 हायब्रिडायझेशन असेल. या कार्बनचं काय असेल हायब्रिडायझेशन, sp3 असेल. आणि sp3 हायब्रिडाइज्ड कार्बन ॲटम विच इज फर्दर अटॅच टू रिंग. म्हणजे तो कशाला अटॅच असला पाहिजे, रिंगला अटॅच असला पाहिजे. तर याला काय म्हणणार तुम्ही, बेन्झायलिक हॅलाइड. काय म्हणायचं, बेन्झायलिक हॅलाइड. हॅलोजन ॲटम is attached to sp3 hybridized carbon atom which further attached to ring. Clear? आता नेक्स्ट आहे तुम्हाला अरिल हॅलाइड. आता अरिल हॅलाइड म्हणजेच काय, हॅलोजन ॲटम अरिल हॅलाइड और हॅलोअरिन्स. आता अरिल हॅलाइड, अरिल म्हणजेच काय असणार आहे, ॲरोमॅटिक कंपाऊंड. त्यालाच आपण हॅलोअरिन पण म्हणतो. आणि अरिन म्हणजे सुद्धा काय, ॲरोमॅटिक कंपाऊंड. तर आता अरिल हॅलाइड म्हणजेच काय, यामध्ये काय असेल तुमच्याकडे, जो काही हॅलोजन ॲटम आहे, हॅलोजन ॲटम directly attached to aromatic ring. कुठे असला पाहिजे अटॅच, डायरेक्टली अटॅच टू ॲरोमॅटिक रिंग. तर याला काय म्हणणार तुम्ही, अरिल हॅलाइड. समजा रिंग आहे आणि त्या रिंग वरती तुमच्याकडे हॅलोजन ॲटम जो डायरेक्टली अटॅच आहे, त्याला काय म्हणणार तुम्ही, अरिल हॅलाइड म्हणणार किंवा हॅलोअरिन. आता त्यामध्ये तुमच्याकडे अदर कोणता, आता रिंग वरती हॅलोजन सोबत दुसरा कोणताही ॲटम अटॅच असू त्याच्याशी काही घेणं देणं नाही. फक्त त्या जो हॅलोजन ॲटम आहे तो हॅलोजन ॲटम डायरेक्टली अटॅच असला पाहिजे कुठे, ॲरोमॅटिक रिंग वरती. तेव्हा आपण त्याला काय म्हणणार, हॅलोअरिन किंवा अरिल हॅलाइड. तर आज आपण काय काय पाहिलं की हॅलोजन डेरिव्हेटिव्ह. हॅलोजन डेरिव्हेटिव्ह म्हणजेच काय, हॅलोजन कोणाला म्हणायचं, त्यानंतर हायड्रोकार्बन्स आणि नंतर क्लासिफिकेशन. तर क्लासिफिकेशन मध्ये मोनोहॅलोजन, डायहॅलोजन, ट्रायहॅलोजन. त्यानंतर मोनोहॅलोजन क्लासिफाईड इनटू प्रायमरी हॅलाइड, सेकंडरी हॅलाइड अँड टर्शरी हॅलाइड. आणि देन अलायलिक हॅलाइड पाहिलं आपण. अलायलिक हॅलाइड म्हणजेच हॅलोजन ॲटम इज अटॅच टू sp3 हायब्रिडाइज्ड कार्बन ॲटम नेक्स्ट टू कार्बन कार्बन डबल बॉन्ड. म्हणजेच कार्बन कार्बन डबल बॉन्ड नंतर जो तुमचा कार्बन असेल तो कसा असला पाहिजे, sp3 हायब्रिडाइज्ड कार्बन ॲटम असला पाहिजे. त्यानंतर विनायलिक हॅलाइड. विनायलिक हॅलाइड म्हणजेच काय, जो हॅलोजन ॲटम आहे तो हॅलोजन ॲटम कुठे अटॅच असला पाहिजे, sp2 हायब्रिडाइज्ड कार्बन ॲटम किंवा कार्बन कार्बन डबल बॉन्डला डायरेक्टली काय असला पाहिजे, हॅलोजन ॲटम अटॅच असला पाहिजे. त्याला आपण म्हणणार विनायलिक हॅलाइड. आणि त्यानंतर आपण पाहिलं बेन्झायलिक हॅलाइड. बेन्झायलिक हॅलाइड म्हणजेच काय, हॅलोजन ॲटम इज अटॅच टू sp3 हायब्रिडाइज्ड कार्बन ॲटम. हॅलोजन ॲटम sp3 हायब्रिडाइज्ड कार्बनला अटॅच असला पाहिजे आणि तो sp3 हायब्रिडाइज्ड कार्बन ॲटम फर्दर कुठे अटॅच असला पाहिजे, ॲरोमॅटिक रिंगला अटॅच असला पाहिजे. तेव्हा आपण त्याला म्हणणार बेन्झायलिक हॅलाइड किंवा बेन्झिन रिंगला अटॅच असला पाहिजे. आणि नेक्स्ट आहे अरिल हॅलाइड. अरिल हॅलाइड म्हणजेच काय, ज्यामध्ये की तुम्हाला हॅलोजन ॲटम डायरेक्टली अटॅच टू ॲरोमॅटिक रिंग.
अरोमॅटिक रिंग वरती हॅलोजन ॲटम डायरेक्टली अटॅच असला पाहिजे, तेव्हा त्याला आपण अरिल हॅलाईड म्हणणार. तर हे काही पॉइंट होते. सॉरी, आज आपण हॅलोजन डेरिव्हेटिव्ह चॅप्टरला स्टार्ट केले आणि बाकी जो रिमेनिंग पार्ट आहे तो आपण नेक्स्ट लेक्चर मध्ये पाहणार आहोत. म्हणजे प्रिपरेशन ऑफ हॅलोजन डेरिव्हेटिव्ह, त्याच्या काही ज्या प्रॉपर्टीज आहेत केमिकल प्रॉपर्टीज, ते आपण नेक्स्ट लेक्चर मध्ये पाहू. तर लेक्चर कसं वाटलं, जर कन्सेप्ट क्लिअर झाल्या असतील आणि लेक्चर आवडला असेल तर लाईक, शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्स फॉर वॉचिंग. भेटूयात नेक्स्ट लेक्चर मध्ये.